Hello everyone. Okay, last lecture मध्ये we have seen that is the what is myasthenia gravis and its treatment. त्याच्यानंतर त्याला रिलेटेड जे 4 गिव रिझन्स आहेत ते आपण बघितले. त्याच्यातले 3 आपण बघितलेले आहेत, एक राहिलेला आहे. फर्स्ट आपण बघितला निओस्टिग्माइन इज अ ड्रग ऑफ चॉईस इन myasthenia gravis. Why neostigmine is a drug of choice in myasthenia gravis. Second आपण बघितला why neostigmine is given with the atropine in the treatment of the myasthenia gravis. Okay, and third one is the why androphonium is preferred over the neostigmine for the diagnosis of the myasthenia gravis. In that last one, that is the fourth one, is the neostigmine and pyridostigmine combination is favored in treatment of a myasthenia gravis. म्हणजे myasthenia gravis मध्ये निओस्टिग्माइन आणि पायरिडोस्टिग्माइन हे कॉम्बिनेशन जास्त प्रेफर केलं जातं. तर वाय हे त्यांनी विचारलेलं आहे. ओके, सो निओस्टिग्माइन इज अँड पायरिडोस्टिग्माइन आर रिव्हर्सिबल अँटीकोलिनिस्टरेज यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ द myasthenia gravis. आपल्याला माहिती दीज आर बोथ आर कम अंडर द सेम कॅटेगरी. ओके, सो दीज आर यूज्ड ॲज और दीज आर ॲक्ट ॲज अ रिव्हर्सिबल अँटीकोलिनिस्टरेज. ओके, रिव्हर्सिबल अँटीकोलिनिस्टरेज म्हणून ते ॲक्ट होत आहेत. Which inhibit the pseudo and true cholinesterase. Okay, so neostigmine is a drug of choice in myasthenia gravis, but it requires frequent dosing, 15 to 20 milligram every 3 to 4 hours. Same thing we have seen in the last reason, that is the why androphonium is preferred over the neostigmine for the diagnosis of myasthenia gravis. तर रिझन हेच आहे, इथे पण ते सांगितलेलं आहे. इथे काय करतो, जो myasthenia gravis मध्ये निओस्टिग्माइन दिला जातो तो 15 to 20 मिलीग्रॅम द्यावा लागतो. अँड इट शोज ॲक्शन ओनली फॉर द 3 to 4 hours. म्हणजे 3 to 4 hours फक्त त्याची ॲक्शन राहते. दॅट्स वाय फ्रिक्वेंट डोसिंग इज रिक्वायर्ड इन दिस केस. ओके, निओस्टिग्माइन जर देत असाल तर फ्रिक्वेंटली म्हणजे आफ्टर एव्हरी 4 hours तुम्हाला डोस द्यायला पाहिजे, अबाउट 15 to 20 मिलीग्रॅम. सो हा शॉर्ट ॲक्टिंग ड्रग आहे. पायरिडोस्टिग्माइन बीइंग लेस पोटंट, पायरिडोस्टिग्माइन लेस पोटंट आहे, म्हणजे त्याची ॲक्टिव्हिटी कम्पेअर टू निओस्टिग्माइन, त्याची पोटन्सी जी आहे, त्याचा इफेक्ट दाखवण्याची कपॅसिटी जी आहे ती कम्पेअर टू निओस्टिग्माइन कमी आहे. बट हॅज अ लॉंग ड्युरेशन ऑफ ॲक्शन विच नीड्स लेस फ्रिक्वेंट डोसिंग. पण काय आहे, त्याला लॉंग ड्युरेशन ऑफ ॲक्शन आहे. म्हणजे निओस्टिग्माइनची पोटेन्सी चांगली आहे पण त्याचं शॉर्ट ॲक्टिंग ड्रग आहे. आणि पायरिडोस्टिग्माइनची पोटेन्सी कम्पॅरेटिव्हली कमी आहे, बट इट इज अ लॉंग ड्युरेशन ॲक्टिंग ड्रग. म्हणून त्याचं कॉम्बिनेशन जर दिलं तर काय होईल, हॅन्स टू रिड्यूस द फ्रिक्वेन्सी ऑफ डोसिंग अँड टू एनहान्स द पोटेन्सी ऑफ कॉम्बिनेशन इज फेवर्ड. ओके, म्हणून काय होतं, फ्रिक्वेन्सी मग दोन्ही सोबत दिले तर काय होतं आहे, तर पायरिडोस्टिग्माइनमुळे त्याचा इफेक्ट लॉंग टर्मसाठी दिसतो आणि दोन्ही एकत्र दिल्यामुळे त्याची पोटन्सी पण वाढते. म्हणून हे काय केले जातात, कॉम्बिनेशनमध्ये दिले जातात. सो दीज 4 गिव रिझन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. मग कोणतेही तुम्ही कोणत्याही चॅप्टरमध्ये गिव रिझन जर बघत असाल तर हे इम्पॉर्टंट आहेत. सो मायस्थेनिया ग्रॅव्हिसला रिलेटेड जे आहेत ते आता 4 आपण इथे बघितलेले आहेत. आणि आधी वाय ॲसिटाइलकोलिन इज नॉट यूज क्लिनिकली हा आपण एक बघितलेला आहे. सो टोटली या चॅप्टरमध्ये आत्तापर्यंत आपण 5 गिव रिझन्स बघितलेले आहे, विच शुड बी बाय हार्ट बाय यू. ओके, तुम्ही हे बाय हार्ट करायचे आहेत. ओके, सो दिस इज अबाउट द रिव्हर्सिबल अँटीकोलिनिस्टरेज. आपण हे आता काय बघितलं, रिव्हर्सिबल अँटीकोलिनिस्टरेज बघितलं. नाव वी मूव टुवर्ड्स द इरिव्हर्सिबल अँटीकोलिनिस्टरेज. ओके, इरिव्हर्सिबल अँटीकोलिनिस्टरेज म्हणजे काय आणि त्याच्या डिटेल्स आपण बघणार आहे. सो इरिव्हर्सिबल अँटीकोलिनिस्टरेज त्याच्या नावातच आहे, दॅट इज व्हेन वन्स इट बाउंड दिस शोज ॲक्शन फॉर कंटिन्युअस पिरियड ऑफ टाईम. ओके, जेव्हा एकदा ते बाउंड झाले रिसेप्टारला पर्टिक्युलर, तर काय करतात ते, म्हणजे सपोज ते बाइंड झाले आणि ते कॉन्ट्रॅक्शन दाखवत आहेत, तर कंटिन्युअसली त्या मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन दिसेल, देन इट विल बी फेटल. ते काय होईल, फेटल होईल. सो दीज कंपाऊंड्स आर नॉट यूज क्लिनिकली. ओके, हे काय करतात, इरिव्हर्सिबल आहेत, म्हणजे एकदा ते बाइंड झाले रिसेप्टारला की ते रिलीज होत नाहीत आणि कंटिन्युअस याची ॲक्शन दाखवत राहतात, विच इज नॉट एक्सपेक्टेबल. मग त्याच्यासाठी काय केलं जातं, दीज आर नॉट यूज क्लिनिकली. ओके, खूप कमी प्रमाणात हे खूप कमी डोस म्हणजे पोटंट ड्रगच्या अंडर येतात किंवा वापरलेच जात नाहीत असं आपण म्हणू शकतो. ओके, सो ऑर्गॅनोफॉस्फेट कंपाऊंड्स आर इरिव्हर्सिबल अँटीकोलिनिस्टरेज. दे कॉजेस इरिव्हर्सिबल इनहिबिशन ऑफ द ट्रू अँड सोडोकोलिनिस्टरेज अँड कॉजेस द अक्युमुलेशन ऑफ द ॲसिटाइलकोलिन इन द टिश्यू. हे काय करतात, जे सुडो आणि ट्रूकोलिनिस्टरेज आहे त्याला इनहिबिट करतात कंटिन्युअसली, आणि कंटिन्युअसली इनहिबिट केल्यामुळे
तिथे जे ॲसिटाइल कोलिन आहे ज्याचं मेटाबॉलिझम व्हायला पाहिजे काही काळानंतर ते होत नाही आणि त्याच्यामुळे तिथे काय होतं, ॲक्युम्युलेशन होतं त्या ॲसिटाइल कोलिनचं आणि ॲक्युम्युलेशन झाल्यामुळे जे तिथे अवेलेबल ॲसिटाइल कोलिन आहे ते कंटिन्युअस काय करतं, ॲक्शन दाखवत राहतं. म्हणजे दॅट इज वॉट आय एम ट्राईंग टू से. म्हणजे सपोज ॲसिटाइल कोलिनमुळे जर सिक्रिशन्स वाढत आहेत, ब्रॉन्को कन्स्ट्रिक्शन होत आहे, तर पर्सनला कंटिन्युअसली कफ प्रोडक्शन आणि ब्रॉन्कोस्पाझम होत राहील, विच मे कॉजेस द डेथ और विच मे कॉजेस द पॉइझनिंग. ओके, विच इज ऑल्सो कॉल्ड एज अ पॉइझनिंग ऑफ द ऑर्गॅनोफॉस्फेट कंपाऊंड्स. ओके, और इरिव्हर्सिबल अँटीकोलिनिस्टेरेज त्यामुळे काय केले जातात, क्लिनिकली यूज केले जात नाही, बिकॉज दीज आर इरिव्हर्सिबल ऑब्वियसली. सो एक्झाम्पल्स आर द डायफ्लॉस विच इज DFP इज अ शॉर्ट फॉर्म, देन मॅलाथिओन, प्रोपक्झर अँड डायझॉन. दीज आर द एक्झाम्पल्स जे आपण क्लासिफिकेशनमध्ये पण बघितलेले आहेत. त्याच्या अंडर एक पॉईंट येतो. आता याच्या अंडर आपण दीज आर नॉट यूज मेजरली क्लिनिकली, दॅट्स वाय वी आर नॉट सेईंग इट्स what pharmacological action, its adverse effect or treatment or whatever it is. So ते आपण इथे बघणार आहे. we are directly seeing its poisoning. ओके, जर असे ड्रग्स दिले तर काय होईल, ऑब्वियसली दीज विल पॉइझन द बॉडी. ओके, सो ऑर्गॅनोफॉस्फेट कंपाऊंड पॉइझनिंग इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आउट ऑफ युअर सिलेबस. ओके, सो जेव्हा आपण हे ड्रग्स देतो विच आर इरिव्हर्सिबल अँटीकोलिनिस्टेरेज, त्याच्या अंडर ऑर्गॅनोफॉस्फेट ड्रग्स येतात विच आर मेजरली यूज इन ॲग्रिकल्चर और ॲज अ इन्सेक्टिसाइड्स. दीज कॉजेस द पॉइझनिंग. इन शॉर्ट इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ OPC poisoning, that is organophosphate compound poisoning. Okay, so these are easily available and extensively used as agriculture and household insecticide. हे कंपाऊंड क्लिनिकली यूज केले जात नाहीत, पण हे काय केले जातात ॲज अ इन्सेक्टिसाइड फॉर द ॲग्रिकल्चर अँड हाऊसहोल्ड यूजसाठी हे काय केले जातात, यूज केले जातात. सो ऑब्वियसली सुसाइडल ॲज वेल एज ॲक्सिडेंटल पॉइझनिंग इज कॉमन. त्याच्यामुळे सुसाइडल पर्पजने असेल और ॲक्सिडेंटल कन्झम्पशन केलं गेलं असेल, देन इट मे कॉजेस द पॉइझनिंग इन टू द ह्युमन बीइंग. मग त्याचे सिम्पटम्स काय काय दिसतात, इफ पॉइझनिंग झालं तर सिम्पटम काय दिसतात. आता सिम्पटम काय दिसतात तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर ॲसिटाइल कोलिनचे जे फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन आहेत तेच खूप जास्त प्रमाणात दिसतात. म्हणजे ॲसिटाइल कोलिन जेव्हा आयमध्ये आपण इन्स्टॉल करतो इट शोज द मिओसिस. ओके, ज्याच्यामध्ये आपण बघितलं स्पाझम ऑफ अकोमोडेशन दिसतं, बट इट इज फॉर अ शॉर्ट पिरियड ऑफ टाईम. म्हणजे ते फक्त जेव्हा ॲडमिनिस्टर केलं जातं तेव्हा दिसतात. पण इथं आपण जर तुम्ही सिम्पटम्समध्ये बघितलं तर त्याचे ॲक्शन्स जे आहेत त्याच इथे काय आहेत, सिम्पटम्स आहेत. लक्षात येते, कारण त्याचं प्रमाण तिथे जास्त झालेलं आहे. कंटिन्युअसली तिथे इरिव्हर्सिबली ते बाइंड झालेले आहेत, त्याच्यामुळे काय होतं तिथे पॉइझनिंग दिसतंय. म्हणजे ते जे सिम्पटम्स ते जे ॲक्शन्स आहेत तेच सिम्पटम्स म्हणून तुम्हाला इथे थोडक्यात लिहायचे आहेत. जर तुम्ही व्यवस्थित बघाल तर तुमच्या लक्षात येईल. सो सिम्पटम्स काय आहेत, इट कॉजेस द मिओसिस, कॉजेस स्पाझम ऑफ अकोमोडेशन, म्हणजे कंटिन्युअसली मिओसिस झाल्यामुळे स्पाझम ऑफ अकोमोडेशन होईल आणि त्याच्यामुळे काय होईल, हेडेक होईल. देन इट कॉजेस द ब्रॉन्कोस्पाझम अँड कफिंग. ओके, आपण बघितलं स्मूथ मसल्सवरती हे काय करतं, कन्स्ट्रिक्शन क्रिएट करतं. त्याच्यामुळे काय होईल, कंटिन्युअस ब्रॉन्कोस्पाझम कन्स्ट्रिक्शन होईल ब्रॉन्कियल स्मूथ मसल्सचं आणि त्याच्यामुळे ब्रॉन्कोस्पाझम होईल. सिक्रिशन्स वाढल्यामुळे तिथे कफिंग होईल अँड इन्क्रीजेस द ब्रॉन्कियल सिक्रिशन विच लीड्स टू द टाईटनेस इन चेस्टमध्ये टाईटनेस फील होईल पेशंटला. त्याच्यामुळे काय होईल, रेस्पिरेटरी डिप्रेशन होईल. देन हायपोटेन्शन अँड ब्रॅडिकार्डिया आपण बघितलं, इट लोवर्स द हार्ट रेट, BP लो होतो, व्हॅसोडायलेशन होतं, त्याच्यामुळे हायपोटेन्शन होईल म्हणजे BP लो होईल आणि BP लो झाल्यामुळे ब्रॅडिकार्डिया होईल म्हणजे हार्ट रेट कमी होईल. कन्व्हल्जन्स या सगळ्यामुळे काय होईल, फिट येतील, कन्व्हल्जन येईल अँड फायनली death may occur. Okay, these are the symptoms which are exactly similar to the pharmacological actions. Now diagnosis, administration of 0.6 milligram atropine if improve the symptoms, case belongs to the OPC poisoning. म्हणजे हे सिम्पटम्स दिसतात थोड्या प्रमाणात तेव्हाच ॲट्रोपिन दिला तर विच इज अ पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग. म्हणजे ॲसिटाइल कोलिनच्या ज्या ॲक्शन आहेत त्याला ब्लॉक करणारे जे ड्रग आहेत विच इज ॲट्रोपिन विच इज ऑल्सो यूज इन अ मायस्थेनिया ग्रॅव्हिस, तो तिथे काय केला जातो, डायग्नोसिससाठी यूज केला जातो. ओके, नेक्स्ट इज द ट्रीटमेंट. ओके, ट्रीटमेंटमध्ये आपण बघतोय स्पेशल ट्रीटमेंट, जनरल ट्रीटमेंट आणि स्पेशल ट्रीटमेंट. स्पेशल ट्रीटमेंटमध्ये फर्स्ट वन इज अ गॅस्ट्रिक लॅवेज बाय ॲक्टिवेटेड चारकोल अँड इंड्यूस इमेसिस बाय वॉर्म सलाईन. ओके, याच्यामध्ये काय केलं जातं, गॅस्ट्रिक लॅवेज केलं जातं. म्हणजे जे गॅस्ट्रिक कंटेंट आहे म्हणजे पोटात जेवढा ड्रग अवेलेबल आहे तो ॲक्टिवेटेड चारकोलने रिमूव्ह करण्याचा प्रयत्न केला जातो. ॲज वेल ॲज इट इंड्यूस इमेसिस बाय वॉर्म सलाईन. वॉर्म सलाईन दिलं जातं, प्यायला दिलं जातं की ज्याच्यामुळे इमेसिस होतं म्हणजे उलटी होते आणि जे काही पोटात जे कंटेंट आहे तो ड्रग आहे तो काय होतो,
बाहेर निघतो. देन क्लिअर द माउथ अँड फॅरेंजियल सिक्रिशन्स विथ द फिंगर ऑर द सक्शन. जे माउथमध्ये जेवढा ड्रग प्रेझेंट आहे किंवा फॅरेंजियल पार्टमध्ये जेवढा ड्रग प्रेझेंट आहे तो फिंगरने काढला जातो किंवा सक्शन पाईप यूज करून सुद्धा तो रिमूव्ह केला जातो. देन एंडोट्रकियल इंट्युबेशन फॉर प्रॉपर रेस्पिरेशन. एंडोट्रकियल ट्यूब इन्सर्ट केले जातात फॉर द प्रॉपर रेस्पिरेशन. देन इंजेक्शन ऑफ ॲट्रोपिन सल्फेट 2 मिलीग्रॅम बाय IV रूट. ओके, इंजेक्शन दिलं जातं ॲट्रोपिन सल्फेटचं IV रूटने 2 मिलीग्रॅम दिलं जातं. ओके, देन इंजेक्शन ऑफ अ प्रॅलिडॉक्झिम 1 मिलीग्रॅम बाय IV रूट. वाय इट इज गिवन? बिकॉज इट इज अन पॉवरफुल कोलिनोइस्टरेज रिॲक्टिवेटर, रिजनरेट बोथ द कोलिनइस्टरेज एन्झाईम. ओके, हे काय आहे प्रॅलिडॉक्झिम? इट इज अ पॉवरफुल कोलिनइस्टरेज रिॲक्टिवेटर, म्हणजे जे ब्लॉक केलेले आहेत इरिव्हर्सिबल अँटीकोलिनिस्टरेज लाईक ऑर्गॅनोफॉस्फेट कंपाऊंड्सने जे कोलिनिस्टरेज सुडो आणि ट्रू कोलिनिस्टरेजना ब्लॉक केलेलं आहे, प्रॅलिडॉक्झिम काय करतं त्याला परत रिॲक्टिवेट करतं अँड इट रिजनरेट द बोथ कोलिनोइस्टरेज एन्झाईम. जे दोन्ही कोलिनोइस्टरेज एन्झाईम आहेत त्याला ते काय करतं रिजनरेट करतं. ओके, नाव वी सीन द स्पेशल ट्रीटमेंट. नाव जनरल ट्रीटमेंट. स्पेशल ट्रीटमेंट दिल्यानंतर जनरल ट्रीटमेंट काय दिली जाते? इंट्राव्हेनस फ्लुइड दिले जातात, लाईक नॉर्मल सलाईन असेल, डेक्स्ट्रोज नॉर्मल सलाईन असेल किंवा रिंगर्स लॅक्टोट सोल्युशन असेल, हे तिथे दिले जातात. देन मॉइस्ट ऑक्सिजन दिलं जातो किंवा रिस्पिरेशनला सिम्पटम्समध्ये आपण बघितलं रेस्पिरेशन डिप्रेशन होतं, त्याच्यामुळे तिथे मॉइस्ट ऑक्सिजन दिला जातो आणि जनरल नर्सिंग केअर तिथे घेतली जाते. सो दिस इज अबाउट द ऑर्गॅनोफॉस्फेट कंपाऊंड poisoning. Okay, which is come under the irreversible anticholinesterase. ओके, सो इथे आपण पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स जे आहे हे संपवलेलं आहे. ओके, याच्यामध्ये आपण काय काय बघितलं? पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग्सच्या अंडर 2 क्लासेस, डायरेक्टली ॲक्टिंग विच मिमिक द ॲक्शन ऑफ द ॲसिटाइलकोलिन अँड इनडायरेक्टली ॲक्टिंग विच ब्लॉक द ॲक्शन ऑफ द कोलिनिस्टरेज एन्झाईम. ओके, सो त्याच्यामध्ये परत आपण 2 टाईप बघितले, रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल कसे ॲक्ट होतात. सो रिव्हर्सिबलमध्ये फायसोस्टिग्माइन, निओस्टिग्माइन, इरिव्हर्सिबलमध्ये ऑर्गॅनोफॉस्फेट कंपाऊंडचं पॉइझनिंग ड्रग आपण प्रॉपर तिथे कुठलाही बघितलेलं नाही बिकॉज दीज आर नॉट युज्ड क्लिनिकली. सो तुम्ही जर व्यवस्थित याचा स्टडी केला, कोरिलेट केल्या जर गोष्टी, तर जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं ॲसिटाइलकोलिनचे जे ॲक्शन आहेत दीज आर द सिम्पटम्स इन द ऑर्गॅनोफॉस्फेट पॉइझनिंग ॲज वेल ॲज आपल्याला ज्या ठिकाणी जसं की मायस्थेनिया ग्रॅव्हिसमध्ये आपल्याला फक्त निकोटिनिक ॲक्शन पाहिजे, मस्कॅर्निक ॲक्शन नको आहे. बट निओस्टिग्माइन शोज द बोथ निकोटिनिक अँड द मस्कॅर्निक ॲक्शन. मग आपल्याला मस्कॅर्निक ॲक्शन ब्लॉक करायची आहे तर आपण कोणते ड्रग देणार तिथे? पॅरासिम्पॅथोलायटिक लाईक द ॲट्रोपिन आपण तिथे देतोय. तसंच याच्या ऑर्गॅनोफॉस्फरसच्या पॉइझनिंगमध्ये सुद्धा आपण ॲट्रोपिन तिथे देतोय बिकॉज इट ब्लॉक्स द ॲक्शन ऑफ ॲसिटाइलकोलिन. आपल्याला ॲसिटाइलकोलिनचे ॲक्शन ॲक्सेस होते म्हणूनच तिथे OPC पॉइझनिंग झालेलं आहे. मग ती ब्लॉक करण्यासाठी आपण पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग तिथे देतोय. सो याच्यानंतर जो आपण पॉईंट बघणार आहे दॅट इज द पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग्स. मीन्स आता हे जे ड्रग बघितले जे ॲसिटाइलकोलिनला मिमिक करतात, दीज आर द अगोनिस्ट विच मिमिक ऑर एनहान्स द ॲक्शन ऑफ द ॲसिटाइलकोलिन बाय डिरेक्टली ऑर इनडायरेक्टली ॲक्टिंग. ओके, सो याच्यानंतर जे आपण बघणार आहे विच अगोनिस्ट म्हणजे ते काय करतात? ब्लॉक करतात किंवा इनहिबिट करतात ॲक्शन ॲसिटाइलकोलिनची. ओके, हे कधी दिले जातात? जेव्हा ॲसिटाइलकोलिनची ॲक्शन जास्त झाली असेल. ओके, सो ते आपण पॅरासिम्पॅथोलायटिकच्या अंडर बघणार आहे. इथे आपण पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स जे आहे तो कंप्लीट करतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पॅरासिम्पॅथोमायमेटिक हा पॉईंट बघणार आहे. ओके, थँक्यू.